भागवत करू. ते म्हणाले आहे ना, शुकांसारखा वक्ता माझ्याकडे तयार आहे, फक्त परीक्षिती सारख्या श्रोत्याची त्याला वाट बघायची. म्हणजे सांगतोय मी का आपल्याला की आपण परीक्षिती झाल्यानंतर प्रत्येक वक्ता आपल्याकरता शुकच असतो. कुठे मी माझ्याकरता एका करता दुसऱ्या करता नाही, असा आयुष्याला नियम लावून घ्यावा, याचं घोरणं समजावं आणि आपण जागे होणं महत्वाचं आहे, हा मुद्दा घ्यावा. मी आपल्याला आवड या गोष्टी करता सांगतोय. खरी आवड कशी असते? आग्र्याला एक बादशाह होऊन गेला, त्याचं नाव अकबर बादशाह. त्याच्याकडे तानसेन नावाचे उत्तम गायक पदरी होते. पूर्वीच्या राजलोकांकडे चांगली चांगली माणसं असायची सेवेला. उत्तम पंडित, उत्तम गायक, उत्तम वेदांती, उत्तम कवी, चांगली चांगली माणसं. म्हणजे त्या राजाला खऱ्या अर्थाने प्युअर अँड शुअर असं ऐकवतील असे लोक असायचे. भले तो मुसलमान असेल पण खूपच चांगला होता. त्या अकबराबद्दल मी आता बोलतोय तो. आता तानसेन म्हणजे असे होते की गायला जर लागले, त्यांनी पटदीप नावाचा जर राग गायला तर समया किंवा पणत्या भरून ठेवायच्या तेल आणि वात घालून. यांनी दीप राग गायल्यावर पटपट 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 दीप लागायचे, म्हणून रागाचं नाव पटदीप. त्यांनी जर मेघ मल्हार गायला तर वरती आकाशात नसलेले ढग जमावायचे आणि तिथे पाऊस पडायचा. असं स्वरांमध्ये सामर्थ्य समर्थानी हे सांगितलंय राजपुरात. मेघ पडे या हे चमत्कार रागोद्धारी अशी समर्थांची ओवीच आहे. आणि असे उत्तम गायक होते. त्यांचे गायनाचे कार्यक्रम बऱ्याचदा दरबारात आयोजित केले जायचे. आता खरा कलाकार जो आहे ना, त्याचं एक वैशिष्ट्य असतं, तो दुसऱ्या कलाकाराला म्हणजे कलेला सन्मान देतो. खऱ्या कलाकाराचं महत्वाचं लक्षण हे की तो दुसऱ्याला क्या बात आहे, वा रे वा, असं उत्स्फूर्त म्हणा बरं का, असं सक्ती नाही कोणावरती, सहज खरा कलाकार. म्हणून अनेकदा तानसेन काय करायचे, माझंच गाणं राजा कशाला ऐकतोस. अनेक उत्तम उत्तम गायक, भारत पाकिस्तान तेव्हा एक होतं, पाकिस्तानातले अनेक गायक मुसलमान असतील, त्याचा जातीचा गायक. कला आणि अध्यात्म या दोन गोष्टी अशा आहेत होते हो की ज्या आपल्याला जातीपातीच्या पलीकडे घेऊन जातात. जर कला नीट असेल तर आणि अध्यात्म जर नीट असेल तर. जातीपातीत नाही अडकून ठेवत. देहाची जात कुठली असो, प्रेम करतात माणसं असो. उत्तम उत्तम गायक यायचे आणि आपली कला सादर करायचे. तानसेनची पुढे बसलेले असायचे, गाणं आवडणारे लोक पुढे बसलेले. बादशाह स्वतः बसलेला, बादशाहला गाणं आवडायचं आणि उत्तम उत्तम गायक. आता असं राजाला जे आवडतं ते इतरांना पण आपल्याला आवडतं असं दाखवावं लागतं, म्हणजे ओळख होते. जर का एखादं काम झालं नंतर तर झालं, पेट्रोल पंप एखादा मिळाला तर मिळाला. म्हणून अनेक त्या दरबारात ओळख काढून माणसं गाणे ऐकायला येऊन बसायची. त्यांना गाणं आवडत नव्हतं, पण आम्हाला आवडतं असं दाखवलं की बाबा यांना गाणं आवडतं. रोज हे असं ओळख होते, रोज बघून बादशाची ओळख होते ना, असं व्हायचं. आता गाणं सुरू झालं की मध्ये क्या बात आहे म्हणायची पद्धत आहे बघा. ये बात है, क्या बात है, असं उत्स्फूर्त म्हणानं. आता या लोकांना कळलं की क्या बात आहे म्हणायचा असतो. आपण कुठं ही माणसं यायची गाण्याला, कुठेही क्या बात आहे म्हणायची. त्यानं अजून गवसणी काढली नाही तंबोरीची, अजून तो टोई करून त्या खुंट्या लावतोय, म्हणजे स्वर लावतोय. क्या बात आहे. त्या गायकाला वाटलं चेष्टा करतात वाटतं. त्याने अजून आपल्या पायावर शाल घेतली आहे आणि क्या बात आहे. अरे अजून तो सूर लागतोय कानामध्ये, भरपूर सूर भरून घ्यावा लागतो आणि त्याचं आणि गळ्याचं एकदा कनेक्शन जमलं आणि मेंदू, विचार, ख्याल म्हणजे विचार, स्वरात केलेला विचार. आणि स्वर ही गोष्ट श्रोते हो अशी आहे की स्वस्मिन रमते इति स्वरा, ही स्वराची व्याख्या आहे. मला स्व मध्ये रमवतो. संगीत ही विद्या परफॉर्मन्स करता नाही, लक्षात घ्या. संगीत ही विद्या स्वतःला आनंद घेण्याकरता आहे. आता तो प्रकट होतो म्हणून बाजूच्याला होतो आनंद. बाजूच्या लोकांना आनंद का होतो? मलाच जेव्हा आनंद होतो त्यावेळेला साहजिकच माझं ऐकणाऱ्यालाही आनंद होतो. आणि म्हणून समर्थांसारख्या सत्पुरुषांनी सुद्धा भगवंताकडे मागणं मागितलंय. संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम. रामा
मला संगीत येऊ दे. आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे समर्थ उत्तम गायक होते, उत्तम. म्हणजे समर्थाने करुणाष्टक, मी आज थोडस बघू जमलं तर सांगेन, रोज करुणाष्टक समर्थ मारवा रागात म्हणायचे. मारवा हा संध्याकाळचा राग आहे, लक्षात घ्या. मारव्या रागामध्ये आई आणि बाप नसलेला राग आहे, असं मला ज्यांनी हा शिकवला, गोव्याचे बोरकर गुरुजी म्हणून आहेत, ते म्हणले आई बाप नसलेला. पंचम तर पूर्ण वर्ज्य आहे आणि षड्ज जवळपास वर्ज्य आहे. भगवंत जेव्हा आपल्याला वर्ज करतो ना, किंवा आपल्यापासून दूर जातो, तेव्हा ज्या भावना उत्पन्न होतात ना, त्या मारवा रागात व्यक्त करुणाष्टकामध्ये अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. मी का सांगतोय हे, की अशी संगीत विद्या आहे. संगीत ही गोष्ट अशी आहे, आमचे विवेकानंद नेहमी सांगायचे, ज्याला भारतीय संगीत कळत नाही त्याला भारतीय अध्यात्मही कळणार नाही. संगीत आपल्याला यायची गरज आहे असं समजू नका, ते आवडलं पाहिजे. जुने सगळे संत काढून बघा, एक तर ते स्वतः उत्तम गायक होते किंवा उत्तम श्रोते तरी होते. नरसिंह मेहता जर केदार राग गायला लागले तर समोरच्या भगवंताच्या गळ्यातली माळ अशी हवेत तरंगत यायची आणि गळ्यामध्ये अशी त्यांच्या चरित्रात कथा आहे. म्हणजे भगवान स्वतः येऊन हार घालायचे, असा अर्थ आहे याचा. सांगण्याचं कारण असं की अशी संगीत विद्या आहे. पण याचा अर्थ न कळणारे लोक कुठेही क्या बात आहे म्हणायचे. आता त्या गायकांना 2-4 दिवस त्याचा, आज उद्या परवा तेव्हा 4-5 दिवस कार्यक्रम, तो काही 1 दिवसाचा 1 तासाचा कार्यक्रम नव्हे. रोज नवीन 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 राग, नवीन नवीन चीजा आणि बाचा. दुसऱ्या दिवशी त्या गायकानं तक्रार केली, हे बघा महाराज, मला हे क्या बात आहे नकोय, मी डिस्टर्ब होतोय, एकाग्रता जी व्हायला पाहिजे ती होत नाहीये, क्या बात आहे नकोय. बादशाहकडे ती लेखी तक्रार केली, बादशाह संतापला आणि त्यानं फरमान काढलं, विचित्रच फरमान काढलं, क्या बात आहे म्हणायचं नाही, मान सुद्धा हलवायची नाही. त्या गायकाला डिस्टर्ब होतं. मान जरी हलवलीत किंवा क्या बात आहे म्हणला तर तुमची मान कलम केली जाईल, कापली जाईल. विचित्र असतो तोच बादशाह. राजा व्हायला काही व्यवच्छेदक लक्षण आहे, त्यातलं ते एक लक्षण. ज्यांना अशी आता क्या बात आहे म्हणू नका सगळे सांगतात, असं त्यांनी केलं. आता ज्यांना गाणं आवडत नाही त्यांना सगळेच त्यांना फरमान आधीच सांगण्यात आलं. आधी सांगतात ना अखिल दादा की मोबाईल बंद ठेवा, अमुक करा तमुक करा, छान बसा, ज्या काय सूचना अशा तिथल्या व्यवस्थापकांनी, मुख्य जे होते त्यांनी सांगितलंय, बघा क्या बात आहे म्हणायचं नाही, दाद द्यायची नाही, नुसती मान जरी अशी हलवली तरी सुद्धा मान कलम केली जाईल, एकदम कडक. आता सगळे मान धरूनच बसले असे. डोळ्याची पापणी हलवताना सुद्धा पण जोरात हलवली, त्याला वाटलं मान हलवली कापली म्हणजे, सगळे घाबरून गेले. आता गायकानं गाणं सुरू केलं, आलापी सुरू केली, सुरुवातीला स्वर लावणं सुरू केलं. लोक सगळे अजिबात पुढे काहीच करेना, क्या बात आहे म्हणे ना, सगळे श्वास घेता सोडून गंभीरच झाले सगळे. असं झालं तरी सुद्धा पंचायत होते. लक्षात घ्या, गाणं असो, काव्य असो किंवा कीर्तन प्रवचन असो, यातला 70% रंग श्रोत्यांवर अवलंबून. आम्ही कलाकार मंडळींनी कितीही चांगला अभ्यास केला आणि कितीही चांगला परफॉर्मन्स समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण श्रोते जर सगळे औरंगजेबाचे पिताश्री असतील, त्या औरंगजेबाला संगीत आवडत नव्हतं अजिबात. तो म्हणायचा संगीत म्हणजे भगवंताशी स्पर्धा करणे, असं त्याचं म्हणणं होतं. तो जेव्हा आदिलशहावर चालून आला तेव्हा आदिलशहा संगीताचा भोक्ता होता. त्यांनी पहिल्यांदा औरंगजेबानं जेव्हा स्वारी केली विजापुरावर, तेव्हा पहिल्यांदा जिंकल्याबरोबर स्वतःच्या हाताने तंबोरे फोडून टाकले. फार चांगल्या गायनशाळा होत्या त्या आधी विजापूरला, स्वतःच्या हाताने. तेव्हापासून म्हण पडली संगीतातला औरंगजेब, अशी म्हण तेव्हापासून पडली. आता याची पंचायत झाली. कुठल्याही, लक्षात ठेवायला, कुठल्याही वक्त्याला किंवा कुठल्याही परफॉर्मर जो आहे त्याला श्रोत्यांकडून दाद मिळण्याची गरज असते. माझं सोडून द्या, कालिदास नावाचे सत्पुरुष होऊन गेले आपल्याकडे, ते उत्तम कवी होते. त्या कालिदासांची एक प्रार्थना आहे ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाला ते सांगतात, या जगात कुठलंही दुःख तुम्हाला दे, वाटेल ते दुःख दे, अपमान होऊ देत, मान होऊ देत, सन्मान होऊ देत, कुठे जाईल तिथं व्यवस्था असू देत नसू देत, पण देवा एक गोष्ट तुम्हाला देऊ नकोस. 100 संकट टाकलीस तरी चालतील पण एक संकट नको. त्याचा श्लोकच असा आहे, इतरताप शतानी, शेकडो, व्यथे यथेच्छया वितरतानी सहे चतुरानना.
वितरताप शतानी यथेच्छया, तुझ्या इच्छेप्रमाणे वितरताने वितरण कर, म्हणजे ते मला चालेल. पण अरसिकेषु कवित्व निवेदनम शिरसी मालिख मालिख मालिख, मा म्हणजे नको आणि लिख म्हणजे लिहू. अरसिक लोकांसमोर कीर्तन करणं आपलं, चुकून नाही बोललो मी, बोललो. काव्य करण्याची मी स्वतःच्या जीवनात घडलेला अनुभव सांगतो आपल्याला अगदी 5 मिनिटात. एकदा आम्ही कुठेतरी कीर्तनाला 8-10 दिवस कीर्तनाला खूप लोक येत होते. एक बाई आल्या, त्या म्हणल्या बुवा आमच्या शाळेत कीर्तन कराल का? म्हटलं अगदी आवश्यक. कीर्तन हे शाळेतच झालं पाहिजे. रिटायर्ड झाल्यानंतर भ्रष्टाचार करून, रिटायर झाल्यानंतर भ्रष्टाचार करू नका, हे ऐकून काय उपयोग आहे? बरोबर आहे की नाही? ज्यांनी अजून नोकरी नाही स्वीकारली त्या लोकांसमोर कीर्तन झालं पाहिजे, हे अगदी आवश्यक. कीर्तन म्हणले 5वी ते 8वी वयोगट असेल हरकत नाही म्हणलं. मग त्या दिवशी कीर्तन होतं, त्यामुळे पुढचं दार बंद होतं शाळेचं, म्हणून त्यांनी मला मागच्या दारात नेलं. मग 2 साथीदार, पेटीवाले, तबलेवाले, बुवा 3 जण आम्ही गेलो. आणि ते 1000भर मुलं होती, 1000भर मुलं होती. एक 50 शिक्षक होते, एका बाजूला खुर्च्या मांडून शिक्षक शिक्षिका सगळ्या बसलेल्या. आणि मी सुरू केलं कीर्तन. आणि कीर्तन सुरू केल्यानंतर मुलं आहेत, लहान मुलांना समजेल असं कीर्तन. तेव्हा वेदांत काढून उपयोग नाही काही. वेदांत ही गोष्ट त्या ऐकणाऱ्यांची योग्यता बघून किंवा त्यांचा अधिकार बघून आपण बोलायला पाहिजे. म्हणून त्या मुलांना देवाचं नाव कसं घ्यावं, देवाला कसं आठवावं, व्यायाम कसा करावा, असं काहीतरी मी बोलत राहिलो. मग त्याला थोडं सेंटिमेंटल झाला ना मनुष्य, की त्याच्या चित्तावरती कुठलाही ठसा चांगला, चित्त व्याकुळ झालं की ठसा बसतो. म्हणून आईच्या गोष्टी सांगितल्या, बरंच काय काय 2 तास मी बोलत होतो. पण पोरं माझ्याकडं अशी जी बघत होती. शेवटी मी शेवटच्या अर्धा तास राहिल्यावर त्या शिक्षकांना विचारलं, यांना माझी भाषा कळत नाहीये का? कन्नडित बोलू का मी? ನನಗೆ ಕನ್ನಡ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಬರ್ತದೆ, ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ಮಾತಾಡಲ್ಲ, हिंदी में बात करना चाहिए क्या? कैन आई टॉक इन इंग्लिश? थोडंसं येतं इंग्लिश, मी यांना कळेल इतपत बोलू का? मी काही बोलतो त्याबद्दल हे काही रिस्पॉन्सच देत नाहीये, होय की नाही? वा म्हणावं किंवा काय छान काही नाही हो, असे बघत होते काहीतरी विचित्र प्राणी आल्यासारखे. ते म्हणले, बाई, त्या बाई म्हणाल्या, बुवा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं, ही मूक बधिरांची शाळा आहे. सांगण्याचा भाग असा की असं आम्हाला जर वाटलं काय करतोय का जी कसं होईल ना आपली परिस्थिती, एकदम तसे अकबराच्या दरबारामध्ये सगळे अशी गप्प झाले हो. कारण ते त्याचं गाणं काही रंगेना, पण तोही शहाणा होता. त्यानं असा काही आलाप घेतला तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आलापी केली आणि नंतर एक तान अशी घेतली 3 सप्तकामध्ये. एकदा श्वास भरून घेतला, फुफ्फुस एकदा भरून घेतली आणि निरेगम पदनिसा, परत निरेगम पदनिसा, परत निरेगम पदनिसा, सानी दप मगरेसा, सानी दप मगरेसा, सानी दप मगरेसा, पुन्हा निरेगम धनिसा आणि खट्टकन जो समेवार आला एका ह्याच्यात. बरं, मी असे लोक पाहिले आहेत, मी आमच्याकडे पारखी बुवा म्हणून होते, ते 3 सप्तकात ताण घ्यायचे एका श्वासात. पारखी बुवा आपले असे गाण्यात आपल्या कीर्तनात एवढं चांगलं गाणं होतं त्यांचं. आणि खट्टकन जो समेवार आला, एक श्रोता बसला होता गाणं ऐकणारा, तो म्हणला क्या बात है, आणि त्याच्या लक्षात आला आता काही गरज आहे, उत्स्फूर्तपणे म्हणून गेला, क्या बात है. तो तलवारवाला समोर आला, बादशाला विचारलं, करू कलम? कारण ठरलेलं आहे, मारू? बादशाह म्हणला थांब. त्याला उभा केला, काय रे, तुला सांगितलं होतं ना, इथे जाहीर सूचना दिली होती की क्या बात आहे म्हणायचं नाही, उत्स्फूर्तपणे दाद द्यायची नाही, ठरलं होतं की नाही? तो थरथरायला लागलो. खालील परवर्तीकार क्षमा करो, माफ करो. बोले, माफ काय करो, एकदा नियम म्हणजे नियम. गायकाने विचारलं, तू असं कसं काय दाद दिलीस, तुला माहिती होतं ना मरणार होता, पण जर दाद दिली तर मरू, हे माहिती होतं ना? तो म्हणला, माहिती होतं. म्हणला, मला माहिती होतं, लेकिन आप जब ये तान ले रहे थे, वो सुनते सुनते मैं अपने में ही नहीं रहा, मी माझ्यातच राहिलो नाही. आणि मी खरं सांगू, मला कळलं नाही की मी दाद दिली, इतकी उत्स्फूर्तपणानं दाद दिली. आणि खरं सांगू, आता मारायचं तर मारा, मी दाद देऊन टाकली. गायकाने आपल्या अंगावरची शाल घातली, जी मागच्या कार्यक्रमात मिळाली होती, ती त्याच्या अंगावर घातली. याला म्हणतात श्रोता. मारू नका म्हणाले, याला म्हणतात श्रोता, याला म्हणतात खरी आवड. आवडी मजला दे प्रभू, तुझी आवड मजला दे. अशी आवड जर मला भगवंताबद्दल निर्माण झाली,
मी स्वतःला रोखू शकलो नाही. प्रपंचातल्या अनेक गोष्टी आहेत की ज्या मोहित करणाऱ्या आहेत, त्या काही प्रमाणात आपल्यावरती सगळ्यांवरतीच प्रभाव करतात. पण एक क्षण असा येतो श्रोते हो, जर आपल्याला खरी आवड निर्माण झाली, तेवढा उत्कीलन बिंदूपर्यंत आपण गेलो की त्यानंतर आपल्यावरती भगवंत सोडून कोणत्याही गोष्टीचा प्रभाव होईल असा होतो. आणि अशी आवड जर आपल्याला निर्माण झाली तर आपण योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संग विहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती 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 एव. सगळे संत काय प्रपंच टाकून किंवा हे टाकून निघून गेले का? त्यांनी त्याग केलाय तो. काही लोकांनी तत्वतः त्याग केला, काही लोकांनी वस्तुतः त्याग केला. सावता माळी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी प्रपंचातच होते ना. या गवळणी ज्या आहेत त्या गवळणी काय कुठे ध्यानाच्या क्लासला शिबिराला गेल्या का हिमालयात ऋषिकेशला? कुठे नाही. तुकोबांचा अभंग आहे, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केल्या विना जप तप व्रत काय करावी ती जप तप साधने जब त्या नारायणे कृपा केली. आपल्याच प्रपंचात राहिल्या, आपल्या कर्तव्यात राहिल्या. प्रपंच याचा अर्थ बायको मुलांचा असा नाही काय कर्तव्य असेल ते. पण सगळे आपण डेप्युटेशन इथे आलोय, तिथे राहिल्या, पण आतमध्ये मात्र भगवंत आवडतो. आणि मग जे आपल्याकडून आचरण घडतं त्याला पारमार्थिक जीवन असं म्हणतात. हरी तुझी आवडी मजला देई. म्हणून परमार्थाच्या ढोबळ कल्पनेत राहू नये. खरी आवड माझ्या अंतःकरणात निर्माण व्हावी अशी प्रार्थना रोज एकदा देवाला करत चाल. प्रपंचातली करा प्रार्थना, मुलाबाळांचं चांगलं होऊ दे, माझं चांगलं होऊ दे, बायका जे काय असेल प्रपंचातली करा. तो सोडून दुसऱ्या कोणाला मागावं? मागायचं तर त्याच्याकडेच मागायचंय, दुसऱ्या कोणही मागायला योग्य. खरं सांगू का, लोक तुमचं दुःख ऐकताना समोर अरे अरे म्हणतात आणि मागणं टीका करतात. मागणं तुमच्याबद्दल फार चांगलं बोललं जातं, कुणाबद्दलच नाही. कुणाबद्दल तुम्ही कसेही वागा, तुमच्याबद्दल वाईटच बोललं जातं असा तुकोबांचा अभंग आहे. फार खाय त्यासी म्हणती खादाळ. तुकोबा म्हणाले, खाणाऱ्या माणसाला म्हणतात फार खातो, कमी खाणाऱ्याला म्हणतात पाप्याच्या कपाळी अन्न कैसे. तीर्थ करू जाता म्हणती कावळा, न करिता त्याला हसदाती. तुका म्हणे किती राखावा लौकिक अवताराधिक त्रास घेते. रामकृष्ण निंदेपासून जर सुटले नाहीत तर तुमची माझी कोण गती आहे? बाहेरच्या कुठल्या गोष्टीचा दुसऱ्या न विचार करता मागायचे. प्रपंच असो वा परमार्थ, देवाकडे सद्गुरूकडेच मागावं. पण त्या मागण्यात अजून एक मागणी इन्क्लूड करा. बघा जमलं तर आपल्यापैकी अनेक जण असं करतही असतील की देवा तू आम्हाला खरा आवडावास असं तू आम्हाला मागणी मागतोय. आणि मग बघा त्या परमार्थातल्या संकल्पना कशा भराभरा स्वच्छ व्हायला लागतात आणि अत्यंत वेगानं प्रगती व्हायला लागते. ही प्रगती कशी होते आणि त्याकरता आड येणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत याचं चिंतन उद्याच्या कीर्तनात आपण करूया. उद्याही आपण या. आता काय आवड याबद्दल इतकं बोललोय त्यामुळे नाही आलो तर आपल्याला आवड नाही असं बुवाला वाटेल म्हणून तरी या. गंमत सोडा यातली, लौकिकाचा विचार नका करू. या मी नेहमीच सांगतो, आपला कोणी जर सिरियस असेल, मनुष्य अगदी सिरियस असेल हॉस्पिटलमध्ये ICU आणि त्याची सेवा करणं आपली ड्युटी असेल तर तेवढी एक एक्सेप्शनल केस सोडून बाकी सगळ्यांनी कीर्तनाला या. याचं कारण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत काम सतत राहणार आहे. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्रीराम से. प्रयत्नपूर्वक करावा लागतो तो परमार्थ आणि प्रारब्धाने होतो तो प्रपंच. की ते माझ्या कीर्तना करता नाही म्हणत आहे, असा जीवनाला नियम लावून घ्या. आणि मग बघा आपल्या जीवन काही वर्षानंतर आपल्या धारणा कशा इतरांपेक्षा वेगळ्या असतात. आपण अत्यंत अंतर्बाह्य शुची पवित्र असतो. काहीही घडो संकटावर मात करण्याचं सामर्थ्य येतं. प्रपंचात सुद्धा हातावरच्या फोडासारखा भगवंत आपल्याला जपतो. आणि नंतर जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी खऱ्या अर्थाने आपलं जीवन यशस्वी होतं, समाधानी होतं आणि सुखी पण होतं. ते कसं होतं हे मी आपल्याला आख्यानात सांगणार आहे. पूर्व या ठिकाणी बघतो 9ला 10 मिनिटं कमी आहेत, 9:30 वाजेपर्यंत भैरवी. असं मध्ये मध्ये मुद्दाम मी आपल्याला धीर देत राहतोय. गंमत सोडा, मूळ पदामध्ये माझी गोविंद तारकाश्रम माऊली संत हे माऊली सारखे आहेत. भगवंताला मागणं म्हणतात, तेव्हा आवडी मजला देई प्रभू तुझी आवडी मजला देई. आवडी मजला दे हरी तुझी आवडी मजला दे हरी तुझी.
रे